मित्रांनो नमस्कार. महत्वाची बातमी सध्याच्या घडीला थेट दिल्लीतून देशाच्या राजधानीतून उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट सर्वोच्च नेतेपदी. मित्रांनो बघूया उद्धव ठाकरेंचा सन्मान आणि ठाकरेंची ताकद. महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील ठाकरेंना जबरदस्त मोठं यश. दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्यासाठी सगळ्या आपण देशाचं राजकारण जर पाहिलं गेलं तर सध्या काँग्रेस सगळ्या विरोधी पक्षांना आणि जे जे काँग्रेस पासून विलग झाले त्यांना पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये येण्यासाठी आमंत्रित करत आहेत. काँग्रेस त्यांना जवळचं मानायला तयार असून त्यांना पुन्हा एकदा आपल्या पक्षात येऊन भाजप विरोधात नवीन मोठ बांधण्यासाठी त्यांनी नवीन आपली युक्ती रचली. अशातच मित्रांनो उद्धव ठाकरे हे देशासाठी आशेचा किरण. इंडिया आघाडी देखील उद्धव ठाकरेच पाहिजे आणि एनडीएला देखील उद्धव ठाकरेच पाहिजे. मित्रांनो नेमकं दिल्लीत काय घडतंय मित्रांनो बातमी जाणून घेऊया सविस्तर. उद्धव ठाकरेंची ताकद मात्र तसूभरही कमी झाली नाही. बघूया मित्रांनो सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली अशा स्वप्नामध्ये असणारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना मात्र आता प्रचंड कोमात गेल्यासारखी जाणवते. कारण मित्रांनो तसंच आहे. कारण की उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली म्हणणारे अनेक नेते आले, मात्र मित्रांनो ना शिवसेना संपली, ना शिवसेना पक्ष संपला, ना शिवसेनेचे कट्टर निष्ठावान कार्यकर्ते संपले. आजही तोच दरारा, आजही तीच छाप आणि आजही मराठी माणसांच्या हृदयाला भिडणारं तेच काळजी नेतृत्व. यामुळे उद्धव ठाकरे यांचं देखील खूप मोठं कौतुक करावं लागेल. दिल्लीत नेमकं काय घडतंय हे देखील तुम्हाला पाहावं लागेल. मित्रांनो दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. काल इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक पार पडली. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राहुल गांधी हे सर्वात महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा चेहरा पुढे घेऊन इंडिया आघाडी देशाच्या सर्वोच्च स्थानी आपल्या निवडणुका लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि काल दिल्लीमध्ये देशातील सगळ्याच विरोधी पक्षांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या पत्रकार परिषदेला सगळेच विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे त्यावेळी राहुल गांधींना दिसले नाहीत. तेव्हा भर पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी म्हटलं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोण आला इथे. तेव्हा मित्रांनो त्यांच्याच पीएने सांगितलं की उद्धव ठाकरे स्वतःहून आपल्या या कॉन्फरन्समध्ये लाईव्ह मुंबईतून ऑनलाईन सहभागी होत आहेत. म्हणजे मित्रांनो राहुल गांधींसारख्या बड्या नेत्याने या बड्या मीटिंगमध्ये शिवसेना कुठे आहे, शिवसेनेची ताकद कुठे आहे हे विचारण्याचं धाडस केलं. म्हणजे इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचं वजन किती मोठं आहे हे तुम्हाला सांगायची आता गरज उरलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतील सगळ्यात प्रमुख नेत्यांपैकी एक नेतृत्व बनलंय हे मात्र नक्की. आणि ही ताकद उद्धव ठाकरेंना आगामी काळामध्ये खूप पुढे घेऊन जाऊ शकते एवढंच. दुसरीकडे मित्रांनो दुसरी एक नाण्याची बाजू जर पाहिली गेली तर भारतीय जनता पार्टीला आता एकनाथ शिंदे नकोशे झाले आहेत. एकनाथ शिंदेची गरज पण आता उरलेली नाहीये. आणि त्या दृष्टीनं भाजप आता उद्धव ठाकरेंना देखील जवळ करण्याचा प्रयत्न करते आहे. कारण की महाराष्ट्रासह देशभरातील हिंदू मत जर फुटली गेली तर उद्धव ठाकरे यांची मतं आपल्यासाठी भाजपसाठी खूप महत्त्वाची आहेत. भाजपला उद्धव ठाकरेंचा लोकसभेला जसा फटका बसलाय तसा जर आगामी काळात फटका बसला तर भाजपचे 1-2 खासदार महाराष्ट्रात येणं मुश्किल होईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचे आदेश केंद्रातूनच महाराष्ट्रात मिळू लागलेत. उद्धव ठाकरे कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेला भाजपसोबत हवेत असे भाजपच्या काही नेत्यांना वाटू लागलं आहे. मित्रांनो एकंदरीत जर पाहायला गेलं तर देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडी असो किंवा एनडीए असो सर्वांना उद्धव ठाकरेंची साथ हवी आहे. आणि महाराष्ट्राचे हे बडे नेते मात्र
उद्धव ठाकरे आहेत हे पुन्हा एकदा निर्विवाद सत्य समोर येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राचा बडा चेहरा आपण विसरू शकत नाही.